देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार। भाजपच्या 10 तर शिवसेनेच्या 10 मंत्र्यांनी घेतली शपथ। शिवसेनेच्या मंत्र्यांनी बाळासाहेबांचं स्मरण करत घेतली शपथ। नमस्कार, मी अलका दुधकर। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही गावात राहत असलात तरी तुमच्यासाठी नवं मंत्रिमंडळाचा विस्तार मुंबईमध्ये आज झालेला आहे, त्याची बातमी आपण बघणार आहोत। पण त्याआधी बघणार आहोत तुमच्या गावखेड्यामध्ये नेमकं चाललंय का याबद्दलच्या टॉप स्टोरी। दौंड तालुक्यातल्या पिंपळगावचं टोमॅटो बाबाचं दुकान झालं बंद। IBN लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनानं उगारला बडगा। उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश। IBN लोकमतनं वाचा फोडल्यानंतर प्रशासनानं घेतली दखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेताळ बांबार्डे पंचक्रोशी जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरूच। घरांचे दरवाजे खिडक्या तोडून हत्तींचा भातांच्या गोणीवर डल्ला। चंद्रपूर जिल्ह्यात ACC सिमेंट कंपनीतल्या कामगारांचं अपुऱ्या वेतन विरोधात अनोखं आंदोलन। पोट भरण्यासाठी मुलं आणि किडनी विकण्याचं आवाहन करणारे फलक घेतले हातात। कोकणातल्या मालदोली खाडीमध्ये वाढतंय मगरींचं वास्तव्य। मगरी पाहण्यासाठी वाढतेय पर्यटकांची गर्दी। आणि सोलापुरातल्या 2 कुटुंबांनी ठेवला आदर्श। साखरपुड्यातच उरकला विवाह सोहळा। लग्नासाठीचे पैसे देणार दुष्काळग्रस्तांना। सुरुवात आपण करणार आहोत देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झालेला आहे। भाजपच्या 10 आणि शिवसेनेच्या 10 आमदारांनी आज शपथ घेतली। शिवसेनेच्या मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करत शपथ घेतली, तर राजकुमार बडोले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करत शपथ घेतली। शपथ घेताना त्यांनी आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला। भाजपचे राम शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांचं स्मरण केलं। या शपथविधी सोहळ्याला OP माथुर, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल हे केंद्रीय नेते देखील उपस्थित होते। विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि उपसभापती वसंत डावखरे देखील यावेळी उपस्थित होते। हिंदुहृदय सम्राट आणि आता बातमी बघणार आहोत IBN लोकमतच्या इम्पॅक्टची। पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या टोमॅटो बाबाचं दुकान बंद झालंय। टोमॅटोचा रस पाजून बाबा आजार बरा करत असल्याची अंधश्रद्धा असल्याची बातमी IBN लोकमतनं दाखवली होती आणि या टोमॅटो बाबाचा पर्दाफाश केला होता। नितीन महाराज असं या बाबाचं नाव होतं आणि टोमॅटोचा ज्यूस पिऊन सर्व आजार बरे होतात असं सांगून तो सगळ्यांना टोमॅटोचा रस पाजायचा। त्यामध्ये नेमके कोणते घटक होते, ते शरीराला हानिकारक होते का, स्टिरॉइड्स वापरली जात होती का, याबद्दलची चौकशी करण्यात आली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील त्याबद्दल तक्रार केली। प्रशासनाच्या बडग्यानंतर अखेर या टोमॅटो बाबानं इथून गाशा गुंडाळलेला आहे। दुसऱ्या ठिकाणी जाऊन तो आपलं प्रस्थ बसवत नाही ना, याची दखल आणि जबाबदारी आता समाजाने उचलायची आहे। आणि अशी कुठे पुन्हा एकदा जर टोमॅटो बाबाची नवी दादागिरी सुरू झाली, नवं प्रस्थ सुरू झालं, नवं दुकान सुरू झालं, तर त्याची माहिती IBN लोकमत पर्यंत जरूर पोहोचवा। बाबा रामपाल होता, तिच्या धाड पडली, त्या देशद्रोहाचा मला दाखल झाला। असं आपलं असं काय होईल या भीतीपोटी हे आश्रम आता फक्त बंद झालेला आहे। ऊस तोडणी आणि ऊस तोडणी ऊसाची वाहतूक या कारणास्तव हा प्रकार जो आहे तो बंद केल्याचा दावा केला जात असेल। प्रत्यक्षात हा एक फार विचारपूर्वक केलेली कृती आहे। हा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी एक संघटित टोळी कार्यरत आहे। आणि आता बघणार आहोत उस्मानाबादची बातमी। उस्मानाबादच्या जमिनी ज्या आहेत त्या फुकटात हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश फरमान जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत। उस्मानाबाद मधल्या तुळजापूर तालुक्यातल्या 18 शेतकऱ्यांच्या जमिनी उच्च पातळीच्या बंधारा बांधण्याच्या नावाखाली
फुकटात हडप केल्याचा धक्कादायक प्रकार IBN लोकमतनं काही दिवसांपूर्वी दाखवला होता। या प्रकरणाची आता जिल्हा प्रशासनानं दखल घेतली आहे आणि यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देखील काढले आहेत। गेल्या 3 वर्षांपासून नळदुर्ग उच्च पातळीच्या बंधाऱ्याचं काम प्रगतीपथावर आहे। या बंधाऱ्याच्या कामासाठी 60 एकर जमीन शासनानं कागदोपत्री आधीच संपादित केली आहे, पण शेतकऱ्यांना जमीन संपादित केल्याचा साधा फॉर्म देखील भरून घेतलेला नाहीये आणि तसंच या बंधाऱ्याचं काम पूर्ण केलं होतं। शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला IBN लोकमतनं वाचा फोडली आणि त्यानंतर प्रशासन जागं झालंय। मी येत्या वीकमध्ये याची बैठक ठेवलेली आहे। याच्यामध्ये संपादन एजन्सी आणखीन भूसंपादन करणारे जे डेप्टी कलेक्टर्स आहेत त्यांची मी एक विशेष बैठक या वीकमध्ये लावतो आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत शेतकऱ्यांचे त्याचे प्रतिनिधी यांना पण मी बोलवतो आहे आणि त्यांची काय समस्या आहे ही मी एकदा समजून त्याच्यावर येत्या वीकमध्येच आम्ही कारवाई करणार आहोत। उस्मानाबाद नंतर जाऊया विदर्भातल्या अमरावतीत, कारण तिथं महावितरण कंपनीचा सगळा जो भोंगळ कारभार आहे तो कसा समोर आलाय बघा। मोर्शी मधलं एक आदिवासी शेतकरी कुटुंब आहे साहेबराव मरस कोल्हे, जे 24 वर्षांपूर्वी कृषी पंपाच्या जोडणीसाठी ते अर्ज करत होते, प्रयत्न करत होते, पण अजूनपर्यंत त्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळाली नाहीये। शेतामध्ये विहीर खोदली पण वीजच मिळत नाही आणि या विहिरीचा शेतकऱ्याला काही उपयोग होत नाही अशी आज परिस्थिती आहे। मरस कोल्हे यांच्याकडे 6 एकर शेती आहे। ही जमीन अत्यंत सुपीक आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून ते आपली शेती कसायला देत आहेत। 6 एकर शेतातलं अर्ध पीक त्यांना दरवर्षी दुसऱ्याला द्यावं लागतंय, कारण तिथे विजेची जी जोडणी आहे ती मिळाली नाहीये। 1990 मध्ये त्यांनी महावितरणकडून वीज जोडणीसाठी अर्ज केला होता आणि त्यानंतर अनेकदा त्यांनी कंपनीच्या कार्यालयात फेऱ्या मारल्या, त्यावेळी 810 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट भरला, शेतात खांब उभारले, पण अजून वीज काही प्रत्यक्ष मिळाली नाही। मरस कोल्हे यांच्या बाजूचे शेतकरी संत्र्याच्या बागा करतात, पण त्यांना मात्र आपली जमीन कसण्यासाठी द्यावी लागते अशी परिस्थिती आली आहे, कारण महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार। 8 से 10 रुपये भरलाय म्हटलं साहेब, जवळजवळ थकून गेलो साहेब म्हटलं उद्या जो परवा येतो त्याच्यानं काही जमलं नाही। साहेब म्हणे साहेब बाबा असे जाओ, तो म्हणे परवा रोजी येतो, धमका येतो। मी म्हटलं सोडून दिलं मग साहेब। त्याच्यामुळे मग पोट्टे येऊन गेले लग्नात, मग हे वावर लावणं लग्न करणं। यांना 2090 साली 810 रुपये वित्तीकरणला आपला इलेक्ट्रिक बोर्डाला पैसे भरले आणि 24 वर्षानंतर अजूनही त्या माणसाला लाईन मिळाली नाही आणि त्यांच्या वावरात खंबे आहे। माझ्या जो वारंवार आले ते मी साहेबाजवळ गेलो, साहेबाला निमंत्रण दिलं, 2-4 खेपा मी कास्तकार आणि स्वतः गेलो। साहेबांनी मला वारंवार म्हटलं का मी 8 दिवसांनी करून देतो, 9 दिवसांनी करून देतो, बॅटरी आपला DPS रडलेला आहे, तरी आम्ही मान्य केलं। आज साहेब या मोर्शी तालुक्यात विदर्भात अशी एक परिस्थिती आहे का आमच्याजवळ काहीच राहिलेलं नाही आहे। आपण परिस्थिती ऐकतोय, मोर्शी मधले शेतकरी सांगतायत आमच्याकडे काहीच उरलं नाहीये। आता जाऊया कोकणामध्ये, कोकणातले नागरिक देखील सध्या हत्तीच्या धुमाकुळामुळे कसे त्रस्त झालेले आहेत याचा स्पेशल रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतो। बघा दृश्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेताळ बांबार्डे पंचक्रोशीत जंगली हत्तींचा कसा धुमाकूळ सुरू आहे त्याची ही दृश्य दाखवतोय। गेले महिनाभर या जंगली हत्तींनी वेताळ बांबार्डे गावामध्ये ठाण मांडलेला आहे। आधी हे हत्ती बागायती शेतीचं नुकसान करत होते, पण आता मात्र हे हत्ती शेतकऱ्यांच्या घराचे दरवाजे खिडक्या तोडतायत आणि भाताच्या गोणीच्या गोणी फस्त करतायत। शेतकऱ्यांना हैराण करून सोडणाऱ्या या जंगली हत्तींना आवर घालण्यासाठी वन विभागानं अतिरिक्त कुमक नेमली आहे, पण त्यांच्याकडे देखील साधन सामुग्री अत्यंत तोकडी आहे, अपूर्ण आहे। त्यामुळे त्यांच्या मदतीनं या गजराजांना कसं आवरायचं हे एक मोठं आव्हान वन कर्मचाऱ्यांसमोर उभं आहे। या हत्तींना हटवावं या मागणीसाठी गेल्याच आठवड्यात या भागातल्या शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं। त्यानंतर 50 वन कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी गस्तीसाठी नेमण्यात आलं, पण हत्तींना हुसकावून लावण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडे फटाक्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतंही साधन दिलं गेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या कामावर मर्यादा येत आहेत। आजही 3 हत्ती या परिसरात ठाण मांडून आहेत। गेल्या 4 दिवसांमध्ये या हत्तींनी शेतकऱ्यांच्या माड बागायतीचं म्हणजे नारळीच्या बागांचं
मोठं नुकसान केलंय. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत. या वेताळ बांबर्डेपासून जवळच असलेल्या डिगसच्या धरणावर हे शेतकरी जातात, तिथे पाणी पितात आणि संपूर्ण जो दिवस रात्र आहे तो या गावामध्ये त्यांचा असा धुमाकूळ सुरू असतो. ज्या ठिकाणी आता हत्ती आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी 5-5 लोक त्या हत्तीच्या बघण्यासाठी त्यांच्याकडे बॉम्ब दिलेले आहेत. तो जर गावाजवळ किंवा घराजवळ आले तर ते बॉम्ब फोडून त्याला बाहेर पिटाळणं. तसेच ह्या ज्या गाड्या फिरत आहेत त्या रात्रीच्या लोक एखाद दुसरा असेल तर त्याला बरोबर घेऊन जाणं, त्याला त्याच्या गावी सोडणं. तसेच त्यांना सांगणं की बाबा आता रात्रीचं फिरू नका, कारण हत्तीची इथं आता जाग आलेली आहे. याप्रमाणे आपण लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतो आहोत. रात्री आमच्या घरी 2च्या सुमारे हत्ती आला. स्वच्या आवाजाने त्याच्या मी जागी झाली आणि बघते तर दरवाजात हत्ती आतमध्ये घुसत होता आणि भात खाल्ला आमचा. आज मला असं तर वाटतंय त्यांनी 50 माणसं पाठवतो आम्हाला असं म्हटलं. कुठे माणसं पाठवून आम्हाला ते चेष्टा केल्यासारखं वाटते. कसं माणसं येऊन काय, आज समजा इथे आमच्या वाडीमध्ये आले, इथून हत्ती हकवले म्हणजे ओरड करून गेले, दुसऱ्या वाडीमध्ये जातात, तिकडे परत तेच प्रकार. 10ला तो आला ना इथे, त्यावेळी कडकडात आवाज आला. एवढा घाबरली ना मी आतमध्ये की बस रे बस, की मी एवढी घामाघूम झाली की कोणाला हाक मारून कोणाला आवाज देऊ एवढंच मला कळत नव्हतं. एवढं कडकडात आवाज आला आणि घापकन ते झाड पडलं. आपण परिस्थिती ऐकतोय. नागरिक शेतकरी कसे भयभीत झालेले आहेत आणि कोकणातला शेतकऱ्यांच्या समोर असलेला हत्तींचा हा प्रश्न सरकार त्याकडे लक्ष देईपर्यंत IBN लोकमत लावून धरणार आहे. पण या बातम्यांसोबत गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यात ACC सिमेंट कंपनीतल्या कामगारांचं अपुऱ्या वेतनाविरोधात तीव्र आंदोलन. आता जाणार आहोत चंद्रपूरला, कारण इथं ACC या सिमेंट कंपनीचे कंत्राटी कामगार प्रचंड संतप्त झालेले आहेत. मिळणारं वेतन हे अपुरं आहे. त्यामुळे या कामगारांनी एक तीव्र पद्धतीचं आंदोलन केलं आणि आपल्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. या कामगारांनी पोट भरण्यासाठी मुलं आणि किडनी विकायचं आवाहन करणारे फलकच चक्क हातात धरले. ACC या सिमेंट कंपनीत 1000 पेक्षा जास्त कामगार आहेत आणि त्यांना एक महिन्याला 15 ते 20 दिवस रोजगार मिळतो. त्यासाठी त्यांना 4 ते 5 हजार रुपयाचं वेतन दिलं जातं आणि हे अपुरं आहे. त्याकडे व्यवस्थापन सातत्याने मागणी करून दुर्लक्ष करतंय. याचा निषेध करण्यासाठी या कामगारांनी चंद्रपूरमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ धरणंही आंदोलन धरलं, मोर्चा काढला आणि अशा पद्धतीनं मुलं आणि किडनी विकायची सोय द्या, परवानगी द्या अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. प्रशासन आता या प्रश्नाकडे लक्ष देतंय का, असा प्रश्न ते विचारतायत. आणि आता एक वेगळी बातमी बघणार आहोत. लग्न सोहळ्यांवर अनावश्यक खर्च करणाऱ्या कुटुंबांसाठी सोलापुरातल्या मोरे आणि क्षीरसागर या कुटुंबियांनी नवा आदर्श घालून दिलाय. शाही विवाह सोहळ्यांवर होणारा खर्च टाळून तोच पैसा राज्यातल्या दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा नवा पायंडा या दोघांनी पाडलाय. सामाजिक बांधिलकीतून लखपती परिवारांनी घेतलेल्या या निर्णयाचं आता कौतुक होतंय. लग्नासाठी जे खर्च होत होता ते संपूर्ण रक्कम मराठवाड्यामध्ये आज दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून ही रक्कम आपण घ्यायची, अशा प्रकारचा निर्णय आम्ही दोन्ही कुटुंबियांनी मिळून चर्चा करून हे घेतलेला आहे. साखरपुड्यामध्येच लग्न करण्याचा हा निर्णय माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या काकांनी घेतला. कारण दुष्काळ भागातल्या सगळ्यांना आपण मदत करण्याकरता लग्नामध्ये आवाढव्य जे खर्च होणार आहे तो टाळून आपण दुष्काळ भागातल्या लोकांना जर आपण मदत केली, आपलं थोडंफार त्यांना सहकार्य लागेल, त्या हेतूनेच आम्ही हा निर्णय घेतला. मी लग्नाचा आवाढव्य खर्च टाळून गोरगरिबांना मदत करण्याचं ठरवलं आहे आणि याला मी आणि माझे मिस्टर सहमत आहोत. आम्हाला आमचं शाही लग्न न करता त्या लग्नाचाच खर्च गोरगरिबांना मदत करायची आहे. मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा. समाजाने पण ही प्रेरणा घ्यावी. आणि या बातम्यांसोबत गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत कोकणातल्या मालदोली खाडीमध्ये कसं वाढतंय मगरींचं वास्तव्य आणि मगरी पाहण्यासाठी तिथं होणारी पर्यटकांची गर्दी.
आता जाणार आहोत कोकणातल्या मगरी बघायला. चिपळूण तालुक्यामध्ये डोंगराळ भागामध्ये मालदोली गावातल्या खाडीमध्ये मगरींची संख्या वाढतीये. या मगरी पाहण्यासाठी या दुर्गम भागातल्या गावात पर्यटक देखील येत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही हंगामात इथं मगरी दिसत आहेत आणि त्यामुळे मालदोलीला आता मगरींचं गाव अशी नवी ओळख मिळाली आहे. या खाडीमध्ये अगदी लहान लहान बेटं दिसतात. तिथं खाजण प्रकारातल्या झाडांचा किनाराही लाभलेला आहे आणि त्यामुळे या बेटावर सुरक्षितपणे मगरींचा इथे निवास दिसून येतो. सूर्याची किरणं देखील त्यांना थेट मिळतात आणि त्यामुळे पाण्यात राहणाऱ्या मगरींना पाण्याबाहेर देखील सुरक्षितपणे पडता येतं. या मगरी पाहण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत आणि गावात रोजगार निर्मिती होतीये. मालदोली हे मगरींचं जणू गावच आहे आणि त्यामुळे तिथे मगरींची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. त्या दाखवण्याचं काम आपण पर्यटकांना करतो आणि पर्यटकांना यापासून खूप आनंद मिळतो. म्हणजे मगर एक दिसो अथवा 10, त्या एक दिसण्यामध्ये पण तेवढाच आनंद आहे जेवढ्या 10 दिसण्यामध्ये आहे. गेल्या 2-3 वर्षापासून मी आता तिसऱ्यांदा या ठिकाणी मगरी पाहण्यासाठी आलो. त्या दिशेने सफर करणे बोटीमधून आणि ती सफर करत असताना आजूबाजूला फिरणाऱ्या मगरी, मुक्त संचार करीत असलेल्या मगरी पाणी, हा एक वेगळाच आनंद आहे. आणि आता जाणार आहोत खानदेशामध्ये. खानदेशात तसंच नाशिकच्या ग्रामीण भागात डोंगराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदिवासी डोंगरदेव उत्सव इथं श्रद्धेने साजरा करतात. या उत्सवाची सध्या धूम आपल्याला बघायला मिळते. डोंगरदेवाची आपल्यावर कृपा राहावी, गावात सुखशांती नांदावी, शेतीत यश मिळावं यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. आणि यामध्ये सहभागी झालेल्यांना मुधानी, माऊली, ढालकर, धवल, खुंट्या, टापऱ्या, बुधा, पावऱ्या अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने आनंदामध्ये हा उत्सव 15 दिवस चालतो. गोल रिंगण करून विशिष्ट प्रकारचं नृत्य करत डोंगर देवाची गाणी हे आदिवासी गातात. गावागावातून मिळालेलं धान्य आणि वर्गणी यातून महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची आणि उत्सवाची सांगता होते. आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.